सांगलीमध्ये कर्नाळ रोड येथे लष्कराची टीम दाखल. लष्कराच्या बोटीनेच प्रात्यक्षिक करण्यात आले. सांगलीतील संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूरग्रस्तांना रेस्क्यू करण्यासाठी लष्कराची टीम बोलवण्यात येणार असल्याची माहिती याआधीच जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली होती. एक लष्कराची टीम दाखल झाली होती. ती टीम आता फील्डवरती उतरलेली दिसून येत आहे. कर्नाळ रोड येथील परिसरात लष्कराची ही टीम बोटीसह दाखल झाली आहे. या बोटीच्या साहाय्याने कर्नाळ रोडवरती जे पाणी आलेले आहे त्या पाण्यामध्ये बोटी सोडून त्याचे प्रात्यक्षिक केले जात आहे. या भागामध्ये बोटी चालवण्यासाठी काही अडचणी येतात का याची चाचपणी केली जात आहे. अशाच पद्धतीने पूर परिस्थिती वाढली तर पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या बोटीचा वापर केला जाणार आहे. सर आप छोड़ दो, तो पता है कहीं छोड़ जाएगा कुछ खींचा देना बस।